षडयंत्र करतात असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. सुप्रियाताईंनी त्यांच्या पक्षाची पहिली चिंता करावी. त्यांच्या पक्षामध्ये त्यांना मिळालेलं नवीन स्थान या खाली सुरुंग तर नाही ना याबद्दलची चिंता करावी. त्यांना दिलेल्या राज्यामध्ये काही राज्यांमध्ये राष्ट्रवादी आहे का हे मायक्रोस्कोप घेऊन शोधायला फिरावं आणि मग भारतीय जनता पक्षाने देवेंद्रजींच्या नेतृत्वावर बोलण्याचा विचार करावा. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मला विरोधी पक्षनेत्यापेक्षा पक्षातले एखादं पद द्या असं सांगितलं. काय वाटतं? ज्या पद्धतीने घटना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडत आहेत त्या त्यांच्या अंतर्गत आहेत. खरं तर त्यावर आम्ही भाष्य करावं की नाही हा प्रश्न आहे. पण लांबून बघितल्यावर लक्षात येतं ज्या वेळेला पवारसाहेबांनी राजीनामा दिला त्यावेळेला असलेला अजितदादा आणि बाकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांची वाक्य हे राष्ट्रवादीतलं वाकयुद्ध होतं. ते वाकयुद्ध संपलं आणि आता ज्या पद्धतीच्या भूमिका समोर येत आहेत वर्धापन दिनानिमित्तच्या त्या राजीनामा नाट्यातल्या वाकयुद्धानंतर आता वर्धापन दिनी शीतयुद्ध सुरू झालेलं आहे. आता काही दिवसाने टोळी युद्धसुद्धा दिसेल. सर त्याचवेळी छगन भुजबळांनी देखील ओबीसी नेतृत्वाला तिथं प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी देऊ नये असं म्हटलेलं आहे. त्यांचा सर्वस्वी अंतर्गत प्रश्न आहे. नेतृत्व महाराष्ट्राचं पक्षाचं कोणी करायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. पण सगळ्यांचं मिळून एकमत दिसत नाही आहे. ते एकमत नसणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे का अनैसर्गिकरित्या कोणी ते करतं आहे काही काळामध्ये ते समोर दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.